नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे। आता 3-4 दिवस झाले आपटाळे गावामध्ये एक भव्य असा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। मेळाव्याला आता देवराम लांडे यांनी आता जोरदार प्रत्युत्तर देण्याचं ठरवलंय। ते काल परवा याला मसा यात्रेमध्ये होते आणि तिथून आता ते आलेले आहेत आणि आल्या त्यांनी भव्य असा मेळावा, आदिवासी मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय। जरा पाठीमागे जरा तुम्ही जरा दाखवल्या तर अनेक म्हणजे शेकडो इथं वाहन या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही वाहन येत आहे, तुम्ही जरा तिकडं कॅमेरा करा। अजूनही विशेषतः लेडीज, तरुण, वृद्ध सर्वच वयोगटातली लोक या ठिकाणी येत आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी देवराम लांडे करतायत आणि माझ्या सोबत ते आहेत आणि आपण त्यांना विनंती केली जरा तुम्ही थोडासा वेळ द्या। सर नमस्कार। नमस्कार संदीप। किती लोक आलेत? अहो मला इथं हिसाबात नाही संदीप भाऊ, मी 5 वाजेपासून एवढी गर्दी आहे प्रचंड। आता इथं गाड्या लावायला जागा राहिला नाही। अगदी खुशी मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मला संपत्ती नाही कमावता आली तरी मला माणसं कमावता आली, याच्यामध्ये मी खरं तर अगदी आनंदी आहे। या ठिकाणी आता इथं पार्किंगला पण जागा राहिली नाही, हॉल पण फुल झालेला आहे। प्रचंड लोकांचे अजूनही फोन येतात, कार्यक्रम सुरू झाला का? आंबे आतीजवरून गाड्या निघाल्यात, अजूनही गाडगरवरून गाड्या निघाल्यात। या प्रचंड या माझ्या मेळाव्याला प्रतिसाद खरं तर संदीप भाऊ आहे। आणि आता मध्ये मी खरं तर 4 दिवस मशाच्या दौऱ्यावर होतो। मशाच्या यात्रेला मी चालवात प्रमाणे जात असतो आणि अगदी खुशी जात असतो। नाही पण आता तुम्ही प्रत्युत्तर देताय ना? हो, म्हणजे काय आहे तिथे किती लोक होती? 500 का 2000? तिथे काय तरी 400 का 300 लोक होती, पण आता माझा बजेट आज 5000 लोकांचा स्वयंपाक आहे आणि 5000 पेक्षा जास्त लोक माझी जमणार आहेत। आणि म्हणून मला या ठिकाणी खरं तर मी जाहीर त्यांना आवाहन करतो की तुम्ही 4-10 लोकांनी अशी त्या ठिकाणी लोक जमून आयुष्यभर माझे टीकाच केले आणि अजूनही टीका करू नका बाबांनो। तुम्हाला मला संपवायचं असेल तर कामातून संपवा आणि म्हणून जनता माझ्या बरोबर आहे। आज ही जनता दाखवून देणार आहे। 4 ते 5000 आता हा माणूस आहे इकडे बाबा, हा ओपनचा माणूस आहे। मला त्या सभेमध्ये जातीवादी म्हटलं, माझ्याकडे जातीवाद नाही, हा ओपन समाजाचा माणूस आहे। मी प्रत्येकावर प्रेम करतो। इथं ओपन समाजाचे 25% लोक आलेले आहेत। काय म्हणाल तुम्ही माझ्याबद्दल? देवराम शेठ प्रत्येकाच्या कामामध्ये फोन केला तरी धावून जाणारा माणूस आहे आणि कोणी काय म्हणू द्या, हे काम करते नाही ते काम करते नाही, पण जे यांच्यावरती जे आरोप करतात ना त्याला म्हणा तुम्ही काय काम केलं हे दाखवा। आता देवराम शेट्टी काय काम केलं ते हे मी दाखवतो। जातीवादी असं म्हणतात देवराम लांडे। हा समज चुकीचा आहे, हा समज चुकीचा आहे। तुमचा माझं नाव आत्माराम हुंडे, मी भाजपचा तालुका उपाध्यक्ष आहे। पण आमच्या भागामध्ये आपल्या भागामध्ये भाजपचा उमेदवार नसल्यामुळं आमच्या भाजपच्या पश्चिम विभागातर्फे देवराम शेठ लांडे यांना पाठिंबा आहे। मोठी घोषणा केली, परंतु आता असं म्हटलं जातं की ही जी ओपनची गाव आहे देवराम लांडेच्या विरोधात असतील। त्याला काय फरक पडत नाही। अहो कोण विरोधात नाहीये, हे फक्त बोंबलं त्यात, खरं सांगतो हे फक्त बोंबलं त्यात। पण 101% सांगतो मी, चॅलेंज देऊन फक्त माहिती लांडे निवडून येणार 101%। कोण म्हणजे काय तुम्ही असं काय गाड्या वगैरे करायला काय पैसे दिले होते? नाही, अजिबात नाही। मी ज्या माझ्या मधुरी माया बहिणीवर प्रेम करतो त्यांनी ताकद दाखवून दिलेली आहे। मला मधल्या काळामध्ये माझ्यावरती खोटा आरोप होऊन मला अटक केली होती आणि ही माझी ताकद आहे, ही माझी ताकद आहे। सगळेजण वर हात करा, बरं वर हात करा। बरं नमस्कार, तुम्ही कुठून आलात? गुंड्याकडं कुणाच्या कार्यक्रमासाठी आलात? लांडे साहेबांच्या माया निवडून येतील का महिला? 100%। म्हणजे हा खरं म्हणजे सगळा तुमचा ह्यो चाहता वर्ग आपण म्हणूया। हो, सगळे माझे मानलेल्या बहिणी आहेत माझे। कोण आले? महिलांना? हो, महिलांना लागून या नकडे। या ठिकाणी आता फटाके वगैरे वाजून आता महिलांचं आगमन झालंय असं दिसते।
एका माईंसाठी जोरदार टाळ्यावर आपण माईंच्या ठिकाणी स्वागत करूया. आपल्या हक्काची असणारी लाडाची असणारी आपली ही माई उच्च सरपंच आहेत. स्वभाव चांगला आहे, प्रेमाळ मिळावा आहे. आणि असं म्हटलं जातं की माणसाचा तेव्हाच मानला जातो भाव, माणसाचा तेव्हाच मानला जातो भाव जेव्हा माईंसारखा असतो माणसाचा स्वभाव. आणि आज आपण पाहतोय खास करून विजयी निर्धार मेळावा आहे आपला भारत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट. या उमेदवारांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यापासून त्यांचं स्वागत करूया. आणि बाहेर उभे असणाऱ्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मित्रपरिवाराला विनंती आहे, आपण सगळ्यांनी आता समोर या. इथे समोर जागा आहे, तिथे आपण सर्वांनी बसून घ्या. पुढची तिन्ही उमेदवार खालचे सुद्धा उमेदवार आपले तिन्ही उमेदवार या ठिकाणी महिलांच्या हस्ते या महिला समोर बसलेल्या महिला स्टेजवरती या. समोर बसलेल्या महिला स्टेज होते तालुका तालुका ना